नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण रिजनिंगचा अंकाचे कोडे नंबर पझल हा चॅप्टर बघणार आहोत। नंबर पझल हा चॅप्टर एमपीएससी कंबाईन, एमपीएससी राज्य सेवा तसेच इतर सर्व परीक्षेकरता अत्यंत उपयुक्त चॅप्टर आहे। नंबर पझल्स तलाठी भरती असो, पोलीस भरती असो, टेट एग्जाम असो, कोणत्याही एक्झामसाठी नंबर पझलवर कमीत कमी एक पझल विचारला जातो। म्हणून आपण आज रिजनिंगचा नंबर पझल्स अंकाचे कोडे हा चॅप्टर आपण चालू करत आहोत। तर त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला नंबर पझल हा चॅप्टर शिकण्यासाठी 1 ते 30 पर्यंत सर्व वर्ग, 1 ते 30 पर्यंत सर्व घन हे पाठ असणं आवश्यक आहे, कारण यामध्ये संपूर्ण गणितीय आकडेमोड असते। त्यामुळे आपल्याला कमीत कमी वर्ग आणि घन पाठ असणे जरुरी आहे। या नंबर पझल मध्ये आपल्याला कधी ट्रायंगल दिला जातो, कधी आपल्याला सर्कल दिला जातो, कधी आपल्याला रेक्टँगल किंवा स्क्वेअर दिला जातो, किंवा आपल्याला असे वेगवेगळे 3 सर्कल असे वेगवेगळे दिले जातात आणि या सर्कल मध्ये वेगवेगळे आपल्याला आकडे दिले जातात। त्यांची गणितीय आकडेमोड करून आपल्याला ते पझल सॉल्व करायचे असतात आणि हे पझल सॉल्व करण्यासाठी एक्झाम मध्ये कोणत्याही एक्झाम मध्ये कमीत कमी एक पझल विचारला जातो। त्यासाठी आपण रिजनिंगचा नंबर पझल अंकाचे कोडे हा चॅप्टर चालू केलेला आहोत। तर त्यामधला आपण इथं फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत। आपल्याला इथे हे चौरस दिलेला आहे, यामध्ये 2 3 13 5 1 26 3 7। तर आपल्याला सांगितलं की या स्टारच्या ठिकाणी कोणता आकडा येईल। तर ऑप्शन दिले 26, 58, 200 आणि 84। तर आपण चेक करणार, पहिले वर्ग व घन हे घेऊ। पहिले तर हे 2 अंक छोटे आहेत आणि हा अंक मोठा आहे। 2 अंक छोटे आणि 1 मोठा दिसला, सरळ सरळ आपण वर्ग करून बघणार। 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, आंसर 30 यानी पहिलं बराबर आहे। सेकंड 5 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 25 प्लस 1 26, हे पण बराबर आहे। पुन्हा 3 चा वर्ग प्लस 7 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 7 चा वर्ग 49, त्याची बेरीज जर केली आपण 58, म्हणजे जे इथं स्टार मारलेला आहे त्या ठिकाणी काही 58। या प्रकारे आपण हा पझल सॉल्व केला आहे। बघून घ्या, एक नंबरचा पझल एकदम सोपा होता। आज आपण एकदम सोप्या कॅटेगरीचे क्वेश्चन सॉल्व करून घेणार आहोत आणि नंतर हळूहळू थोडी याची हार्डनेस लेवल इन्क्रीज करणार आहोत। हे पहिला क्वेश्चन आहे। यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहोत। नंबर 2 साठी आपल्या एक पझल आहे आपल्याकडे। हे सर्कल मधला पझल आहे। हे सर्कल आहे, हे असं सर्कल, आणि या सर्कलचे 4 भाग केले। या ठिकाणी स्टार आहे, या ठिकाणी 9 आहे, या ठिकाणी 13 आहे, या ठिकाणी 22 आहे आणि ऑप्शन ए 42, नंबर 2 40, नंबर 3 38 आणि नंबर 4 36 असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत। तर आपण हे पझल तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहोत। आज थोडा विचार केला तर जवळपास संख्या जास्त मोठे नाहीत आणि जास्त छोटे नाहीत, म्हणजे जवळपास त्याच रेंजचे आहेत। इथं 9 आहे, इथं 13 आहे, इथं 22 आहे। 9 चा वर्ग 81 होईल, 13 चा वर्ग 169। आपण या दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं, 13 चा वर्ग मायनस 9 चा वर्ग, 13 चा वर्ग 169, 9 चा 81, 9 मधून 1 गेला 8 आणि 16 तून 8, आन्सर काय यायला तयार नाहीये। या ठिकाणी हे लॉजिक नाही जमणार, हे कट। तर आपण काय करणार,
सर्वप्रथम इथे 9 आहे. 9 पासून 13 कसं येणार हे बघणार पहिले. 13 पासून 22 कसं येणार, हे असा इन्क्रीज, असं रिव्हॉल्युशन झालेलं आहे, हे असं गोल फिरलेलं आहे. पहिले 9, हे 9 प्लस किंवा 9 का आहे, 3 चा स्क्वेअर आहे. 3 चा स्क्वेअर प्लस 2, 3 चा स्क्वेअर 9. आपण काय करणार, हे पण चुकते थोडे, 9 प्लस 2 चा स्क्वेअर करणार, एकदम सोपं. 9 ला 9 आणि 2 चा स्क्वेअर 4, हे 13. हे सेकंड आलेलं आहे. पुन्हा 13 व्हॅल्यूज लिहिणार, इथं वाढवणार आहे, 3 चा स्क्वेअर करणार, 13 ला 13, 3 चा स्क्वेअर 9. आता सम करा, 9 प्लस 3 12, कॅरी झाला 1, 1 प्लस 1 2. पुन्हा हे इथे येईल, इथे याला 1 न वाढवा, हे 4 चा स्क्वेअर, 22 प्लस 16, 6 प्लस 2 8, 3 प्लस 1 2 प्लस 1 3, 38. तर असं आपण सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर एक आहे 38 आलेला आहे. सर्वप्रथम आपण बघूया 9 पासून 13 आणले, म्हणजे 9 पासून 13 आणलं, 13 पासून 22 आणलं आणि 22 पासून या स्टारच्या ठिकाणची संख्या आणली. तर स्टारच्या ठिकाण किती, 38. ही आपला 2 नंबरचा पझल होता. बघून घे, हे 2 नंबरचा पझल. यानंतर नेक्स्ट नंबर 3. आपल्याकडे 3 नंबरचा पझल आहे. हे असा एक सर्कलच आहे आणि सर्कल मध्ये एक असा रेक्टँगल आहे. याला असे 2 डायगोनल पण काढलेले आहेत. इथं नंबर लिहिले 13, इथं 5, इथं 8, इथं मात्र स्टार केलेला आहे. इथं आहे 1, इथं आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 4. आपल्याला सांगितलं की स्टारच्या ठिकाणी काय येईल. ऑप्शन नंबर 1 10 आहे, ऑप्शन नंबर 2 11 आहे, ऑप्शन नंबर 3 12 आहे, ऑप्शन नंबर 4 13 आहे. तर स्टारच्या ठिकाणी कोणतं येते असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. बघा, सर्वप्रथम आपण काय करणार, हे 8 इथं बाहेरचा आकडा आहे, हे पण बाहेर, या चौरसाच्या बाहेरचा आहे, या चौरसाच्या बाहेरचा आहे, हे संपूर्ण चौरसाच्या बाहेरचे आकडे आहे. तर बाहेरचे आकडे आणण्याचा प्रयत्न करू. तर पहिले काय करणार, ही 5 प्लस 3, सर्वप्रथम हे 8 आलेलं आहे. दुसरं हे 5 प्लस 3 केलं. आता पुढे पुढे जाणार, पुन्हा काय करणार, इथला एक बाहेरचा घेतला आणि एक आत मधला घेतला. इथंही एक बाहेरचा आणि एक आत मधला घेतला. 8 प्लस 4 तर हे 12, इथं 12 येईल. पुन्हा एक बाहेरचा घ्या, एक इथला मधला घ्या, 12 प्लस 1 13, म्हणजे 13 आलेला आहे. एक 8, एक 12 आणि एक 13. तर आन्सर आपलं काय राहील, हे 12 वाले राहील, हे 12. बघून घे, हे एक पझल होतं. यानंतर नेक्स्ट 4 नंबरचा पझल आहे. तर 4 नंबरचा पझल आपल्याकडे दिलेला आहे. 1 2 3. बघा, हे एक पझल आहे आपल्याकडे 4 नंबरचा. आपण काढत आहोत. एक इथं ट्रायंगल दिला असा, आणखी एक ट्रायंगल आहे. असे ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल मध्ये संख्या लिहिली, इथं 7 आहे, इथं 16 आहे, इथं 34 आहे,
इथं स्टार आहे, इथं 142 आहे, 286 आहे. तर आपल्याला स्टारच्या ठिकाणी काय येते हे विचारलेलं आहे. या स्टारच्या ठिकाणी काय, तर यामध्ये ऑप्शन आहे. पहिला ऑप्शन आहे 38, दुसरा ऑप्शन आहे 68, तिसरा ऑप्शन आहे 70, चौथा ऑप्शन आहे 72. तर आपल्याला हे बनवायचं आहे. काय करायचं काय नाही आपण आता बघणार आहोत. सर्व हे बाहेर आकडे दिलेले हे. तर बाहेर पहिलेपासून आपण काय करणार, 7 पासून 16 आणणार, 16 पासून 34 आणणार, हे सर्व आणणार. हे 7च्या दुप्पट जवळपास असल्यासारखं आहे. काय करणार आहे, 7 गुणिले 2, तर हे होईल 14 आणि याच्यामध्ये 2 ऍड करणार तर हे 16 झाले. हे आले. पुन्हा हे 16 गुणिले 2 32, पुन्हा यामध्ये 2 ऍड करणार तर हे 34. पुन्हा हे लिहिणार आहे 34 गुणिले 2 68 होईल. 68 मध्ये 2 टाकले तर 70 येईल. पुन्हा इथे 70 आलेलं आहे. पुढे चला थोडे, 70 गुणिले 2 140, 140 मध्ये 2 टाकलं तर 142. आणखी पुढे गेलं 142 गुणिले 2, बे दोन्ही 4, बे चौक 8, बे एक बे, आणि मध्ये 2 टाकलं तर 246 हे आलेलं आहे. पहिले 16, नंतर 34, नंतर हे आपला आन्सर आहे 70, नंतर 142 आणि 286. म्हणजे या पझलनुसार आपला आन्सर आलं 70. हे आपलं 4 नंबरचा पझल होता. बघून घ्या. यानंतर पुढचे पझल घेणार आहोत. हे चौथा पझल होता. तर पुढचा आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल हे पाचवं. पहिले बघा, 3 सर्कल दिले. हे एक सर्कल आहे, इथं एक सर्कल आहे, इथं एक सर्कल आहे. पहिले इथं आहे 1, पुन्हा इथं आहे 2, इथं आहे 3, इथं आहे 7 आणि इथं आहे 1 6 9. पुन्हा इथं आहे 1, इथं आहे 2, इथं 3, इथं 5, इथं आहे 1 2 1. पुन्हा इथं हे 1 4 5 6 आणि इथे क्वेश्चन मार्क आहे. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणतं येईल आपल्याला ते विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 दिलं 196, ऑप्शन नंबर 2 दिलं 246, ऑप्शन नंबर 3 दिलं 250, ऑप्शन नंबर 4 दिलं 256. चला, तर पहिले या ठिकाणी काय, या दोघांची गुणाकार असतो, या दोघांचा गुणाकार आणि बेरीज. कधी कधी या सर्वांची बेरीज आणि त्याचा वर्ग असतो, कधी कधी या सर्वांची फक्त बेरीजच असते. आपण संपूर्ण करून बघणार. तर पहिले काय करणार, या सर्वांची बेरीज करणार अगोदर. हे 1 + 2 + 3 + 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि 13, आणि 13चा आपण वर्ग करणार. 13चा वर्ग 119. तर हे पहिलं आलेलं आहे. दुसरं बघा, 1 + 2 + 3 + 5, हे 5 आणि 3 होईल 8, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, हे आलं 11. आणि इथं आपण 11चा वर्ग केलं तर हे 121. दुसरं पण आलेलं आहे. तिसरं 1 + 4 + 5 + 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 1 16. इथं आपण 16चा वर्ग केलं तर 256 होईल. म्हणजे जे प्रश्न क्वेश्चन मार्क दिला होता या ठिकाणी काय येऊ शकते, हे 256 येऊ शकते. असे हे वेगवेगळे पझल्स आहेत. हे 5 नंबरचा पझल होता. बघून घ्या, क्वेश्चन नंबर 5. चला, यानंतर
एक 6 नंबरचा असाच एक पझल आहे बघा. 3 सर्कल आहे. इथं 91 आहे, इथं 7 आहे, इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 5 आहे, पुन्हा इथं 5, इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 2 आहे, इथं 66, पुन्हा इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं पण 4 आहे आणि इथं 3 आहे आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. तर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय इथे ते विचारलं. ते 45 2, 48 3, 46 4, 47. चला आता हे बंधन जवळपास केलं तर सर्व हे छोट्या संख्या आहेत आणि हे मोठी संख्या आहे. हे सर्व छोट्या संख्या आहेत, ही मोठी संख्या आहे. सहसा छोट्या संख्या असल्या गोल आणि इथं जर मोठी संख्या असल्या तर वर्ग करून बघायचं. तर पहिले आपण काय करणार आहे, 1 चा वर्ग, नंतर 4 चा वर्ग, नंतर 7 चा वर्ग आणि हे 5 चा वर्ग. 1 चा वर्ग 1, 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49, 5 चा वर्ग 25. हे 49 आणि 50, 50 आणि 25 75 आणि 75 प्लस 16 दोघांची बेरीज जर केली तर 91 होत आहे. म्हणजे या सर्वांची बेरीज किती आली, 91 ही आली. सेकंड 1 चा वर्ग, नंतर 5 चा वर्ग, 6 चा वर्ग आणि 2 चा वर्ग, पुन्हा 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 2 चा वर्ग 4. याची बेरीज करणार. हे इथे 40 50 60 65 आणि 1 66. याची पण बेरीज 66 आलेली आहे. त्याची पण तसे करणार. तिथं हे 2 चा वर्ग, 4 चा वर्ग, सेकंड 4 चा वर्ग आणि 3 चा वर्ग. 2 चा वर्ग 4, पुन्हा 4 चा वर्ग 16, पुन्हा 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग 9. खूपच सोपा आहे. 16 आणि 16 32, 33 34 35 36, 36 प्लस 9 36, 37 38 39 40 41 42 43 44 45. या सर्वांची बेरीज झाली 45. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये याचा आन्सर आहे. हे सर्कलचा पझल होता, हे बघून घे. बघा सर्कलचा पझल. यानंतर आणखी एक सर्कलचाच पझल आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, सर्कलचा पझल. ही इथं सर्कल आहे, परंतु थोडा वेगळा सर्कल दिला. इथं हे असे 3 पार्ट बनवलेत. पुन्हा इथं एक सर्कल आहे, हे असे 3 पार्ट बनवलेत सर्कलचे. पुन्हा इथं एक आहे, हे असे 3 पार्ट बनवले. इथं आहे 38, इथं आहे 25, इथं आहे 9, 59, 18, हे क्वेश्चन मार्क, 89, 16 आणि हे 15. नंबर 1 आहे 11, नंबर 2 आहे 14, नंबर 3 आहे 10, नंबर 4 आहे 4. चला सॉल्व करणार हे आता काय येईल आणि काय नाही. सर्वप्रथम जर विचार केलं 25 चा वर्ग, त्याच्यातून सबट्रॅक्शन करून काही तेवढं येत नाहीये. 9 चा वर्ग बघा, दोघांची गुणाकार वजा काही करून बघता असं येणार नाही. तर आपण काय करणार, या दोघांची पहिले बेरीज करणार. 38 प्लस 25, 8 आणि 5 13 झाले. 13 ना 3 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 7, 63 आलेले. आपल्याला आन्सर इथे 9 आणायचे. याला जर आपण
9 ने डिवाइड केलं 9 7 63 म्हणजे 9 ने डिवाइड केलं 7 आलं. हे बघलं इकडे 59 प्लस 18 कारण 9च्या पटीत आहेत सर्व. 8 आणि 8 16 17 ला 7 चाला 1 5 आणि 1 6 आणि 1 7 आणि याला आपण काय केलं 11 ने डिवाइड केलं तर 7 येईल आणि त्याला 89 प्लस 16 दोघांची बेरीज केली 9 6 15 15 ला 5 चाला 1 8 आणि 9 1 10 105. याला जर आपण 15 ने डिवाइड केलं 15 7 5 200 म्हणजे 7 7 7 सर्व कंपल्सरी आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 9 या ठिकाणी 15 तर या ठिकाणी काय होईल हे ऑप्शनचे 11 येऊन जाईल म्हणजे उत्तर याचं काय आहे 11 आहे. या असं हे 7 नंबरचा पझल होतो. असे वेगवेगळे खूप पझल्स आहेत. आणखी एक आपण पझल घेणार आहोत. दुसरा आहे 1 नंबरचा पझल. हे बघा इथे एक सर्कल आहे इथे एक सर्कल आहे 3 सर्कल आहेत. यावेळेस अशा संख्या दिलेल्या आहेत 5 आहे 9 आहे 106 8 आहे 7 आहे 113 7 आहे 2 आहे आणि तो क्वेश्चन मार्क. 58 2 53 नंबर 3 49 नंबर 4 45. चला हे पझल आपल्याला हे सॉल्व करायचे आहे. तर काय करणार हे दोन छोटे आहेत हे मोठे दोन छोटे आकडे दिसले आणि मोठा दिसला सरळ वर्ग करून टाकायचे. 5चा वर्ग प्लस 9चा वर्ग 5चा वर्ग 25 9चा वर्ग 81 आणि दोघांची बेरीज जर केले सरळ 106 आहेत. इथं 8चा वर्ग प्लस 7चा वर्ग 8चा वर्ग 64 7चा वर्ग 49 9 4 13 ला 3 चाला 1 6 4 10 आणि 1 11 ते पुन्हा 7चा वर्ग प्लस 2चा वर्ग 7चा वर्ग 49 2चा वर्ग 4 इथं आन्सर आलं 53 म्हणजे हे अशा आपण वेगवेगळे इथं आज 8 पझल सॉल्व केलेले आहेत. असे खूप काही पझल्स आहेत. अंकाचे कोडे हे रिजनिंगचं चॅप्टर्स आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर कोणत्या रिजनिंगच्या चॅप्टरवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. धन्यवाद.